हेल्दी खा आणि मस्त राहा. तर हेल्दी खाऊन मस्त राहण्यासाठी आज मी घेऊन आलेले आहे हेल्दी असे थंडीचे हिवाळ्यात खाण्यासाठी लाडू. तर तिळगुळाचे, गुळ शेंगदाण्याचे सर्वजण नेहमी खातात. तर त्याचसोबत हे तसेच पण थोडंसं 1-2 वस्तू वाढवून आणि पौष्टिक गोष्टी सर्व असल्यामुळं असे हेल्दी असे लाडू बनवणार आहोत. तर त्यासाठी घेतलेले आहे आपण तिळं घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत, जवस आणि फुटाणे. हे चारही वस्तू व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. असे तडतडेपर्यंत, थोडेसे लाल वगैरे होईपर्यंत आणि भाजून घेतलेले सर्व काही असं मस्त भाजलं तर त्यांना नंतर आपल्याला त्याच्यासोबतच गूळ घ्यायचा आहे. कुणाला जास्त गोड आवडते तर कोणाला थोडंसं कमी गोड आवडते. ज्यांना जसं आवडेल त्याप्रमाणे गूळ घ्यायचा आहे. तर आपण सर्व काही भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर मिक्सरला ते सगळं व्यवस्थित असं बारीक करायचं. गूळ आणि शेंगदाणे पहिलेच एकत्र बारीक करायला जायचं नाही. कारण का तसं जर केलं तर ते व्यवस्थित बारीक होणार नाही आणि मग त्याची व्यवस्थित अशी ओबडधोबड छोटे-मोठे तुकडे होतील आणि ते खाण्यासाठी व्यवस्थित लागणार नाही. त्यामुळं आधी पूर्ण गुळासोबत बारीक करण्यापेक्षा शेंगदाणे, तिळं आधी बारीक करायचे आणि नंतर थोडासा गूळ टाकून हे असे लाडू बनतील असं सर्व एकत्र बारीक करून घ्यायचं आणि मग त्याचे छान असे लाडू बनवायचे आणि गुळाचे, शेंगदाण्याचे, तिळाचे, डाळव्याचे आणि जवसाचे. आपल्या शरीरासाठी त्याचा काय उपयोग आहेत हे सगळ्यांना माहीतच आहे. तर त्यामुळं थंडीमध्ये सर्व काही खाणं गरजेचं असते आणि एखाद्याला एखादी याच्यातली गोष्ट आवडत जरी नसेल खायला अशी वेगळी, तर ह्या लाडूमधून ते पण आपल्याला खाता येईल. त्यामुळं हे लाडू नक्की ट्राय करून बघा, खाऊन बघा आणि हे महिनाभर आपण असे बनवू शकतो आणि याच्यामध्ये काय टाकलं हे पण ओळखायला येणार नाही आणि छान असे गोड लाडू नक्की ट्राय करा आणि हेल्दी खा आणि मस्त राहा. थँक यू फॉर वॉचिंग.